नमस्कार मित्रांनो. आज आम्ही निघालो होतो गगनगिरी आश्रमकडे जाण्यासाठी. हे खोपोलीमध्ये लोकेटेड आहे आणि आम्ही 8:10ची आम्ही सकाळी ठाण्यावरून ट्रेन पकडली होती खोपोली. ॲक्च्युली खोपोलीला जायला खूप कमी ट्रेन आहे. ऑलमोस्ट 2-2 तासाच्या नंतर ट्रेन आहे. आम्ही ऑलमोस्ट 10 वाजता खोपोलीला पोचलो. हे खोपोली स्टेशन होतं. थोडीफार गर्दी होती ट्रेनमध्ये. नंतर आम्हाला जागा भेटली ती. स्टेशनच्या बाहेर पोचल्यानंतर रिक्षावाल्याची ऑलरेडी लाईन होती आणि तिथे आम्ही एक रिक्षा घेतली. त्याने आमच्याकडनं 80 रुपीज घेतले मंदिरापर्यंत पोचण्यासाठी. तसा विचार केला तर हे मंदिर खूप काही जास्त लांब नाही आहे स्टेशनपासून. इट हार्डली 10 मिनटं नाही तर 15 मिनटं वॉकेबल डिस्टन्स आहे. पण जर तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही रिक्षा घेऊ शकता. हा मंदिराचा एंट्रन्स भाग आहे जो समोरून तुम्ही समोरच्या गेटवरून आल्यानंतर कळतो. तर थोडाफार प्रमाणात पाऊस सुरू होता आणि हे खूपच छान ॲक्च्युली त्यांनी जे डेकोरेशन केले आहे, पाणी आहे आणि खूपच छान दिसत होतं सर्व. इथे बसायची पण व्यवस्था होती आणि आता गणपती सुरू आहेत तर इथे गणपती त्यांनी बसवला होता मंदिरामध्ये. हे बाजूला जे पाऊस पडतं तर तिथे मध्ये त्या मंदिराच्या दोन्ही साईडला मधून एक ओढा चाललाय असा आहे. तर ॲक्च्युली खूप लोक हे पाणी बघायसाठी खूप येतात. हा मंदिराचा आतमधला भाग आहे. इथं जागोजागी आपल्याला सांगितलं जातं की मोबाईल बंद करा किंवा फोटो काढू नका. पण इथला व्ह्यू इतका छान असल्यामुळे कोणीही, मला नाही वाटत की तिथे कोणी गेलं आणि फोटो काढले नाही असं होतं. खूपच छान प्रसन्न वातावरण होतं. थोडासा पाऊस सुरू होता. मंदिराच्या बॅक साईडने आपण वरती जाऊ शकतो. तिथे त्यांचं जे ध्यान करायचं असतं ते गुफेमध्ये आहे. खूप छान, पण थोडं वॉकेबल आहे आणि तिथे चप्पल नाही घालून जाऊ शकत. तर जे खडे असतात ते पायाला टोचतात. आणि आता सध्या पावसाळा असल्यामुळे थोडंसं जे रस्ता थोडा स्लिपरी झाला होता आणि आम्ही हळूहळू चालत गेलो. म्हणजे मला असं वाटतं 15-20 मिनटं चालायचं आहे. आणि हे बाजूला त्या आश्रममध्ये जे लोक राहतात त्यांच्यासाठी राहायची व्यवस्था होती तिथे.
हा असा एक कपडा टाकला होता त्यांनी एका साईडने आणि ऑलमोस्ट सर्व लोकं तिथूनच चालले होते. कारण की जो बाजूचा रोड होता त्याच्यामध्ये जे खडे होते ते खूपच टोचत होते आम्हाला, इव्हन सर्वांनाच. आणि पण तो जो कपडा होता त्याच्यामध्ये पण थोडंसं म्हणजे हिरवळ आली होती आणि तो घसरत होता. तर त्याच्यावरून खूप लोकं पडले होते. तर आम्ही खूप हळू चालत होतो. जेव्हा आपण वरती जातो तेव्हा असे जाताना असे आपल्याला छोटे छोटे जे धबधबे असतात ते बघायला भेटतात. पावसाळ्याचे दिवस होते तर आम्हाला असे 2-3 धबधबे दिसले आणि लोकं तिथे जाऊन खूप छान छान फोटो काढत होते. इथे एक पाटी लावली होती की तुम्ही इथे माकडांना खाऊ घालू शकता. म्हणजे तुम्ही माकडांना इथे जेवण देऊ शकता. ऑलमोस्ट आपण कुठल्याही हिल स्टेशन या कुठे लांब ठिकाणी गेल्यावर तिथे लिहिलेलं असतं माकडांना काही देऊ नका खायला. पण इथे अपोजिट होतं, इथे लिहिलं होतं की तुम्ही माकडांना खायला द्या. आम्ही ऑलमोस्ट पोचलो होतो. पोचताना इथे मध्येच त्यांनी पाटी लावली होती की लहान मुलांना शांतता राखा. लहान मुलांना थोडं समजवा की ओरडू वगैरे नका, शांत राहा. कारण की तिथे वरती जाऊन जे लोकं ध्यान करतात त्याच्यासाठी होतं ते. तर तिथे पहिलेच सांगितलेलं तिथे जाऊन जप करा, तिथे जाऊन शांत बसा आणि शांतता राखा असं. तर आमच्याबरोबर होता चिकू. तर मला असं वाटत नव्हतं की आम्ही शांत बसणार होतो तिथे. इथे वरती पाहिल्यावर खूप छान छान धबधबे दिसत होते आणि जो रस्ता होता, ज्या शिड्या होत्या चालायच्या त्या खूपच स्लिपरी झाल्या होत्या. तिथे सर्व शेवाळ साचलं होतं. तर आम्ही खूप हळूहळू वरती गेलो. आम्ही वरती पोचलो. ही खूप सुंदर छान गुफा होती आणि त्याच्यामध्ये एक मूर्ती ठेवली होती त्यांनी गजानन महाराजाची. आणि इथे बाजूलाच एक छान असा धबधबा होता
आणि हे जे गुफेमध्ये थंडावा होता आणि नेमकं इथे ना आरतीची टाईम झाला होता आम्ही जेव्हा पोचलो तिथे. तर इथे आरती सुरू झाली त्यांची. या आरतीबरोबरच आम्ही आताचा आमचा हा ब्लॉग संपवत आहोत. तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे आश्रम कसं वाटलं आणि हे एक बेस्ट प्लेस आहे व्हिजिटसाठी.